लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. चिमठाणे येथील रेसिडेन्शियल स्कूलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चेअरमन व सुप्रिटेंडवर पोस्को अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, अटक. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची इंग्लिश प्रायमरी सेकंडरी रेसिडेन्शियल स्कूल व ज्युनियर कॉलेज इथं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संस्थेचे चेअरमन सुभाष चौधरी व सुप्रिटेंडंट विजय कोळी यांच्या विरोधात तक्रार आहे. त्यांच्यावर पोस्को कायदा तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदखेडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुलींच्या पालकांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित मुलीला तातडीने न्याय मिळावा अशी जोरदार मागणी होतीये. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्य संपादक भूषण पवार. घेतली नाही. शेवट मुलांनी ती ऍक्शन घेतली. प्रकल्प सरांजवळ त्यांनी मेसेज केला तेव्हा त्या सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं असतं. मग ही शाळा चालवायची आहे का मुलींना वापरायचं आहे इथं ते आम्हाला कळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे. माझी मुलगी 10वीला आहे पण हे लहान मुलींचं काय होईल. आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसेच अत्याचार करतील आणि एक एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत